हम तुम्हारे साथ हैं। संजय राउत करायचं काय? आले मुंडे वर पाय. संजय राउत करायचं काय? आले मुंडे वर पाय. या मस्त मागे पुढं. हम तुम्हारे साथ हैं. मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राउत मुर्दाबाद 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 संजय राउत मुर्दाबाद. संजय राउत करायचं काय? आले मुंडे वर पाय. तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. माझं नाव अनिरुद्ध पाटील. मी भारतीय जनता युवा मोर्चाचा व भाजपचा कार्यकर्ता असून आपल्या जिल्ह्याचे यशस्वी पालकमंत्री यांचं नेतृत्व बघून आणि त्यांच्यावर होणारी आलोचना व शिवीगाळ बघता आज आमचा आक्रोश अनावर झाला. त्याच्यामुळे आम्ही या भुंकणाऱ्या कुत्रा संजय राऊत आज हे भुंकणारा कुत्रा आम्ही पण आमची पातळी घसरवली. कारण की त्यांनी शिवीगाळी करून पुरोगामी महाराष्ट्राचं जे तो लोकांना स्वतःच हे करतात सांगण्याचा प्रयत्न करतात. आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय तर त्या पुरोगामी महाराष्ट्रात तुम्ही शिवीगाळी करताय. अशा प्रकारे राजकारण होत नसतं. जे जयकुमार गोरे आज साताऱ्यातून येतात ते 4 वेळा आमदार आहेत. एकदा अपक्ष आमदार आहेत, एकदा अपक्ष जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर हे संजय राऊत लोकांच्या आमदारांच्या मतावर झालेले आयते राज्यसभा खासदार आहेत. आणि त्यांनी जयकुमार गोरेंसारख्या एका कर्तृत्ववान पुरुषावर शिवीगाळ करणं हे त्यांना शोभत नाही. व ही महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी अस्मिता नाही आपली. व जे पालकमंत्रीत्व पद जेव्हा साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचं घेतलं तेव्हा इथे 36 जिल्हा परिषद सदस्य, एखादी जिल्हा परिषदेवर आपली सत्ता आणली. कधी आतापर्यंत आली नव्हती 60 वर्षात. आज महाराष्ट्रात सोलापूर सारखी नगरसेवकांची लोकसंख्या कुठेच नाहीये. आपल्या इथे 87 नगरसेवक एक हाती आपले आलेले आहेत. त्या 87 नगरसेवकांनंतर आपल्याला 8 स्वीकृत नगरसेवक आलेले आहेत व नंतर पंचायत समिती आपल्या एवढे आलेले आहेत. तर हे सगळं एकमेव कर्तृत्ववान पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांच्याच नेतृत्वात झालेलं आहे. तर आज आम्ही ज्या आमच्या पालकमंत्र्यांवर महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांवर जी शिवीगाळ त्या विकराळ सापाने केलेली आहे त्याच्यावर आम्ही त्याचा पुतळा जाळून आंदोलन निषेध व्यक्त केलेला आहे. तो निषेध आज आम्ही इथं व्यक्त केलेला आहे. उद्या जर संजय राऊत जर शांत बसला नाही तर त्याच्या घरासमोर आम्ही त्याचा पुतळा जाळू. हा आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना शब्द देतो. सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्यावरती संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय चिंताजनक, खेदजनक आहे. कारण एवढा यशस्वी पालकमंत्री सोलापूरसाठी भरघोस नेते अनेक कामे या सोलापूरसाठी त्यांनी या ठिकाणी केलेत. महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी अतिशय महाराष्ट्रामध्ये आपला एक ठसा जयकुमार भाऊ गोरे यांनी उमटवलाय. आणि हेच कुठेतरी संजय राऊत यांना बघवत नाही. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक मंत्री हा यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो हे संजय राऊत यांना कुठेतरी दुखतंय. म्हणून त्यांनी सकाळी उठून त्यांच्या गोळ्या संपल्यात की काय मनोरुग्ण अशा असल्यासारखे संजय राऊत सकाळी उठून जयकुमार भाऊ गोरे यांच्यावरती जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज त्यांचा संजय राऊत यांचा पुतळा जाळून निषेध केलेला आहे. ओके, छान. भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुसंस्कृत आहेत. आम्हाला एक सुसंस्कृत आम्हाला वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आम्ही शिवीगाळीचा निषेध व्यक्त करतो म्हणून पुतळा जाळलेला आहे. आम्ही त्याला शिवी देऊ शकत नाही कारण की आमचे ते संस्कार नाही आहेत. शिवीगाळ करणाऱ्याचा पुतळा जाळून आम्ही निषेध केलेला आहे. एवढं बोलू शकतो.